आज 7 मार्च 2026 आहे. उद्या 8 मार्च आहे. जागतिक पातळीवर महिला दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. पण आज काय चर्चा चालू आहे? महिलांना समान वागणूक मिळाली पाहिजे, समान दर्जा मिळाला पाहिजे, समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे, स्त्रियांचं शोषण होता कामा नये, स्त्रियांच्यावरले अत्याचार आहेत ते नष्ट झाले पाहिजेत. हे सर्व सुरू असताना अमेरिकेसारख्या तथाकथित नावाजलेल्या प्रगत देशामध्ये आज एप्स्टीन फाईल्स उघड झालेली आहे आणि फाईलमध्ये अडकलेले सर्वजण हे स्त्रियांचे अत्यधिक लैंगिक शोषण, मुलींचे शोषण याच्यापेक्षाही भयानक प्रकार सगळा घडलेला आहे. किंबहुना आज इस्रायल अमेरिकेने इराणवर जो काही हल्ला केलेला, युद्ध लादलेलं आहे, त्याच्या मागे सुद्धा एक कारण एप्स्टीन फाईलची चर्चा होऊ नये असं सुद्धा आहे. पण इराणने आज आपण पाहतोय या इस्रायलला आणि अमेरिकेला जोरदार धडा शिकवण्यास सुरुवात केलेली आहे. हे सर्व सुरू असताना आपण या 8 मार्च आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त किमान काही महिलांच्या घटकासंबंधी विचार करू. उदाहरणार्थ आशा आणि गटप्रवर्तक. आशा आणि गटप्रवर्तकांना महाराष्ट्रातल्या काय देशातल्या सर्वांना ग्रॅज्युटी म्हणजे उपदान आणि पेन्शन मिळालं पाहिजे. किमान वेतन तर मिळालंच पाहिजे, परंतु हे 2 हक्क ताबडतोबीने मिळाले पाहिजेत. आता हे जे सरकार आहे, भारत सरकार, ते सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आदेश पाळत नाही. विशेषतः कामगारांच्या संदर्भातले जे निकाल असतील. 25 एप्रिल 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. मनीबेन नावाच्या महिलेनं सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढवली आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना ग्रॅज्युटीचा कायदा लागू झाला. इतकंच नव्हे तर आस्थापना या शब्दाची जी व्याख्या आहे ती सुद्धा त्यामध्ये अंगणवाडीचा समावेश केला गेला. अंगणवाडी महिलांना जे मानधन मिळतं, सरकार नेहमीच वाद घालत असतं की यांना आम्ही पगारावर नेमलेलं नाही, त्यांना मानधन देतोय, त्यामुळे त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही, सरकारी कर्मचारी त्या नाहीत. सुप्रीम कोर्टानं आदेश दिला की त्यांचं मानधन म्हणजेच वेतन आहे, पगार आहे, त्यामुळे की त्यांना उपदान देणं आवश्यक आहे. उपदान म्हणजे एखादा कर्मचारी ज्या आस्थापनामध्ये 10 पेक्षा जास्त कामगार असतील त्या ठिकाणी 5 वर्षेपेक्षा जास्त काम केलेले जे कर्मचारी असतील त्यांना वर्षाला 15 दिवसाचा पगार निवृत्त झाल्यानंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर द्यायचं. म्हणजे समजा 10 वर्षे काम केलं असेल तर 150 दिवसांचा पगार, 20 वर्षे काम केलं असेल तर 300 दिवसांचा पगार. तर अशा प्रकारे 20 वर्षापेक्षा जास्त काम केलेले जे असतील त्यांना आज 1.5 ते 2 लाखापर्यंत रक्कम मिळू शकते. पण हे त्यांनी अजूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा आदेश होऊन सुद्धा दिलेला नाही. 4 वर्षे झाली. या निकालाची अंमलबजावणी करावी म्हणून महाराष्ट्रामध्ये, कारण हा जो निकाल आहे तो कोर्टाने असं सांगितलं की सर्व देशाला लागू आहे, सर्व अंगणवाडी महिलांना लागू आहे. याची अंमलबजावणी होत नाही म्हणून नागपूर विभागातल्या अंगणवाडी महिलांनी ज्या निवृत्त झालेल्या आहेत त्यांनी 204 महिलांनी नागपूर खंडपीठामध्ये उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली. कोर्टाने असा निकाल दिला मार्च 2024 मध्ये की सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल 6 महिन्याच्या आत निर्णय करावा. आता सप्टेंबरमध्ये 2024 मध्ये मुदत संपली. आता 2026 साल सुरू आहे, मार्च महिना सुरू आहे, तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सरकार म्हणतं की त्याला लागणारे जे 1500 कोटी आहेत त्याला अजून ते सरकारी खजिन्यातून मिळतील त्याच्यात तरतूद त्यांनी केलेली नाही. म्हणजे आता फडणवीस साहेबांनी काल बजेट जाहीर केलं, पण त्या बजेटमध्ये
असं कुठंच ऐकायला आलं नाही की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे अंगणवाडी महिलांना जे 1500 कोटी रुपये द्यायचे आहेत ते दिले जातील. तर हे अशा पद्धतीने हे सरकार जे आहे ते कामगार द्रोही आहे, महिलांचे विरोधी आहे, चेष्टा करणारं आहे, मतं मिळवण्यासाठी नुसता लाडक्या बहिणीचं नाटक करायचं हे चालू आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्यासाठी आशा आणि गटप्रवर्तकांचा जो मुद्दा आहे, आता हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ते 2005 साली सुरू झालं, त्याला आता 21 वर्षे झाली. 2005 सालापासून सुद्धा काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक महिला आहेत, म्हणजे त्यांची नोकरी आता 20 वर्षे झाली. आणि इतर सर्वच राज्यांच्या मध्ये 2009 पासून ही योजना लागू झालेली आहे. त्यामुळे आता काही आशा आहेत, गटप्रवर्तक आहेत, त्या निवृत्त झालेले आहेत, पण त्यांना सरकारनं एक नया पैसा सुद्धा दिलेला नाही. मुळात आमचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा प्रत्येक माणसाला, स्त्रीला किमान 5,000 रुपये पेन्शन द्यायला पाहिजे. ते त्यांनाही देत नाहीत आणि मागणी करून सुद्धा अंगणवाडीचा निकालानंतर आशांना सुद्धा दिलं जात नाही. तर आता मुद्दा एवढाच आहे की जे अंगणवाडीला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तोच निकाल आशांना सुद्धा लागू आहे. कारण त्या जसं मानधनावर काम करतायत, जे काम करतायत तेच काम आशा करत असल्यामुळे आशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा हा निकाल लागू होतो सुप्रीम कोर्टाचा आणि त्यानुसार त्यांनी तो निकाल दिला पाहिजे. आता याच्याबद्दल काही अंगणवाडी महिला लेबर कोर्टात सुद्धा गेल्या. रितसर त्यांच्या बाजूने निकाल लागला की रक्कम द्यावी म्हणून, 10% व्याज द्यावं म्हणून. त्याच्यावर हायकोर्टमध्ये सरकारनं अपील केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन सुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे कामगार विरोधी की या तात्पुरते आहेत, मानधनावर काम करतात, त्यांना द्यावं लागत नाही, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध बोलायला सुद्धा या अधिकाऱ्यांची तयारी असते. जी मान्य सुप्रीम कोर्टानं बाब केलेली आहे ती खाली मात्र नाकारायची आणि त्याच्याबद्दल त्यांनी तेवढी रक्कम निकालाची डिपॉझिट करून हायकोर्टमध्ये अपील केलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला की ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या महाराष्ट्रातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांनी एक गोष्ट केली पाहिजे की त्यांनी हे उपदान मिळण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रॅज्युटी त्यांना सुद्धा 1.5 ते 2 लाख रुपयेपर्यंत ग्रॅज्युटी मिळू शकते. कारण त्यांचा बेसिक पगार जरी आता 10,000 धरला तर तो 1.5 लाखाच्या वर त्यांना हे ग्रॅज्युटी जात. तर यासाठी काय केलं पाहिजे की ज्या आता निवृत्त झालेले आहेत त्यांनी संघटनेबरोबर आमचा संपर्क करावा. उद्याला त्यांच्यासाठी आपण 1-2 दिवसामध्ये एक गुगल फॉर्म पाठवण्यात येईल. तो गुगल फॉर्म तुम्ही भरून पाठवा. तुमचं नाव, गाव, पत्ता जे काय असेल ते, कधी निवृत्त झालेलं आहे, कधी नोकरीवरनं कमी केलेलं आहे, तुम्हाला शेवटचा पगार किती होता, तुमचा पूर्ण पत्ता काय आहे, मोबाईल क्रमांक काय आहे, याची माहिती त्यात विचारलेली असेल. आणि ती माहिती घेऊन शासनाला सुरुवातीला एक नोटीस दिली जाईल की आम्हाला तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी द्या. हे मग त्या आधारावर आपल्याला हायकोर्टमध्ये जाता येईल की त्यांनी नाही म्हटल्यानंतर त्यांना पहिल्यांदा विचारलं पाहिजे. त्याच्यासाठी नंतर मग हायकोर्टची केस तयार केली जाईल किंवा लेबर कोर्टासाठी सुद्धा केस तयार केली जाईल. तर हे सर्वांनी पाठवणं गरजेचं आहे. अर्थात ज्यांच्यासाठी आम्ही पाठवायचं ते आमच्या संघटनेचे सभासद असले पाहिजेत. अशा गटप्रवर्तक किती युनियनचे सभासद होऊ शकतात. एकाच संघटनेचे सभासद झालं पाहिजे असा कायदा नाही. ज्यांना हा प्रश्न उपस्थित करायचा आहे त्यांना मात्र, ज्यांचा ते प्रश्न उचलणार आहे ते मात्र त्या संघटनेचे सभासद पाहिजे आणि याची किमान फी 200 रुपये आहे. त्यांनी 200 रुपये वर्गणी भरावी. गुगल पे, फोन पे या फोन क्रमांकावर करावी. ज्यांना आणि या कामासाठी जास्त रक्कम देण्याची इच्छा आहे ते सुद्धा देऊ शकतात. किमान 200 रुपये द्यावे. त्यांची ही सगळी महाराष्ट्रातली यादी तयार करून शासनाला पाठवलं जाईल, NHMला पाठवलं जाईल, आरोग्यमंत्र्यांना पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतर ताबडतोबीने आतापासूनच हायकोर्टची तयारी आम्ही करीत आहोत. तर त्याच्यामुळे की ही सर्व माहिती घेणे आणि त्याच्यामध्ये 2 मागण्यांचा फक्त समावेश आहे, इतर कुठल्याही मागण्यांचा समावेश नाही. एकतर तुम्ही आम्हाला पेन्शन द्या
आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला ग्रॅज्युटी द्या. जे निवृत्त झालेले आहेत त्यांनी अर्ज करू शकतात, त्यांनी गुगल फॉर्म भरावा. ज्यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा तो गुगल फॉर्म भरावा, कारण काही वर्षांनी त्यांनाही निवृत्त व्हावं लागणार आहे. आणि हे जे काम आहे सरकार कोर्टामध्ये गेल्याशिवाय मागण्या मान्य करत नाही. आता मनीबेन नावाच्या गुजरातमधल्या ज्या अंगणवाडीच्या महिला आहेत ते कुठल्याही संघटनेशी निगडीत नाही, त्यांची एक स्वयंसेवी संस्था आहे. कुठल्याही आयटक, C2, HMS, BMS, इंटक अशा कुठल्याही संघटनेने ही सुप्रीम कोर्टामध्ये केस नेलेली नाही. त्या महिलेने नेलेली आहे आणि तो निकाल लागलेला आहे. त्यामुळे की आपल्याला सुद्धा हे हक्क मिळवून घेण्यासाठी तुम्ही काम करता करता ही एक केसची प्रक्रिया चालू राहिली पाहिजे. कारण आता 2018 सालापासून त्या बाईने केस केली होती, 2022 मध्ये निकाल लागला, आता त्यालाही 4 वर्षे झाली. दरम्यान काही महाराष्ट्रातल्या महिला हायकोर्टमध्ये गेल्या, त्याच्या निकालाची अंमलबजावणी सुद्धा महाराष्ट्र शासनाने अजून केलेली नाही आणि अजून ती फाईल मंजूर होऊन यायची आहे असं सांगितलं जातं. तर यासाठी हा प्रयत्न जो आहे तो शांतपणे, चिवटपणे, कायदेशीर मार्गाचा अवलंब करून योग्य दिशेने तक्रार केली पाहिजे. हा नुसता घोषणा करून आणि बोंबाबोंब करून हा प्रश्न सुटणार नाही आणि काही मिळणार नाही. त्याच्यामुळे की प्रश्न हा एका बाजूने लढाई केला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने कायदेशीर मार्गाचा अवलंब सुद्धा केला पाहिजे. कारण आता ह्या 17 मार्चला 18 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालणार आहे आणि ती केस अशी आहे की हे जे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, शैक्षणिक संस्थात काम करणारे कर्मचारी आहेत किंवा या सगळ्या शासकीय योजनेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांना आस्थापने व्याख्येमध्ये ते आहेत, ते त्यांना ठेवायचं का नाही याचा निर्णय 9 सुप्रीम कोर्टाचे जजेस घेणार आहेत. तर त्याचा सुद्धा एक काय परिणाम होणार आहे आज आपण सांगू शकत नाही. परंतु ती केस जी आहे ती आता 10-12 दिवसामध्ये त्याचा सुद्धा निकाल लागणार आहे. तर कायदेशीर मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. आमची युनियन ही राज्यव्यापी आहे. आमच्या युनियनचं रजिस्ट्रेशन जे आहे ते संपूर्ण राज्याचं आहे. आमची युनियन रजिस्टर आहे. सरकारने आम्हाला काम करण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच गटप्रवर्तक महिलांची एक स्वतंत्र केस मुंबई हायकोर्टमध्ये घातलेली आहे. 9 एप्रिल त्याची तारीख आहे आणि त्यांना आम्ही इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करा अशी त्यातली मुख्य मागणी आहे. अशांच्या बद्दल सुद्धा दुसरी केस चालू आहे. आणखीन आता आपल्याला ही केस दाखल करायची आहे. तर हे सर्व विचारात घेऊन तुमच्या जेवढ्या परिचयाच्या असतील, निवृत्त झालेल्या आशा असतील, काही आशांचे आम्हाला फोन आले निवृत्त झालेल्या, काहींनी प्रत्यक्ष चर्चा केली, त्यावेळेपर्यंत या आत्ता जे मी सर्व मांडणी करतोय हा मुद्दा विकसित झालेला नव्हता. पण पूर्ण विचार करून, समजून घेऊन, वकिलांच्या बरोबर चर्चा करून हा मी सांगितलेला पर्याय तुमच्या समोर मांडलेला आहे. तुम्ही 2 दिवसानंतर जो गुगल फॉर्म येईल तो पाठवून द्या. काही शंका असेल तर जरूर संपर्क करा. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. तुम्ही हे जे यूट्यूब चॅनल आहे हे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. तुम्ही जास्तीत जास्त विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.